मला असं वाटतं वैदेही, हा एंट्रन्सलाच ना आपण असं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन करूया. चालेल. एंट्रन्सला गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन. वाव, नाईस आयडिया, गुड. पण रेड कलर तितकासा आवडत नाही आईला. तिला ना असे ब्राईट कलर्स आवडतात. झिनियाच्या फुलांचं डेकोरेशन केलं तर तिला आवडेल. चालेल, डन. जिनियाची फुलंच ठेवूया. डन. नाही नको, काकूंनी सांगितलंय ना गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन. गो फॉर इट. हा बरं, आता मेन्यू असा आहे की कॉन्टिनेंटल आणि थाय फूड. चालेल. पण जेवणात काही फारसं करायची गरज नाहीये. वरण भात, पोळी भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं, भाजी, मोर दॅन इनफ आहे. हा, पण भाजीचा एक प्रकार चालणार नाही, कारण ऑप्शन नसलेली आपली नावडती भाजी जर कोणाला खावी लागली तर आईला आवडत नाही अजिबातच. पण थाय फूड, आय जस्ट लव्ह थाय फूड. गुड. ओके. बरं, आपण स्वीट मध्ये ना काहीतरी इंटरेस्टिंग ठेवूया, म्हणजे एक्सपेरिमेंट करूया काहीतरी. हा, आईला नेमकं तेच आवडत नाही. स्वीट मध्ये एक्सपेरिमेंट केलेलं अजिबात आवडत नाही. तिला बासुंदी खूप आवडते. एक्सपेरिमेंट करू शकता पण तुम्ही. गो फॉर इट. गुड. एवढंच जर तुम्हाला वाटतंय तर मग तुम्ही काय येत नाही हो कार्यक्रमाला? मी आईच्या आवडीनिवडी सांगितल्या. कार्यक्रम रत्नमाला मोहितेंचा आहे, मी येऊन काय करणार? वैदेही, तू यांचं काही ऐकत बसू नको. हा, लिही तू. तुला जे हवं ना ते लिही. हे आपलं काही ऐकत नाहीत, आपण कशाला ऐकायचं त्यांचं? जाऊ दे, मी कामं करते. जरा थांबवावं तुम्ही ते खेळायचं. हे सतत जे काय मारत राहिलंय ना, त्यामुळे मला इथे काम करताना त्रास होतोय. आणि काय हो, तुम्हाला काही कामधंदे नाही आहेत का? हे से बाण काय मारताय? काय बाण? काकू, हा डार्ट आहे, डार्ट. याला डार्ट असं म्हणतात. आणि जो समोर आहे ना तो डार्ट बोर्ड आहे. बाण कशाला? अरे बाबा. बाकी फुलं छान आहेत नाही? ज्याने कोणी पाठवली आहेत त्याचा चॉईस चांगला आहे फुलांचा. हो, आहेत फ्रेश. मला असले हे बुके येत राहतात. कोणी पाठवलाय काय माहित. मलाही नाही माहित कोणी पाठवलं. ओके, करेक्ट आहे. तुला कसं माहित असणार? यु नो व्हॉट, तू इथे नसताना सुद्धा ना मला एक बुके आला होता. आता कोणी पाठवला होता मला माहित नाही, पण जनरली मला जे बुकेज येतात ना त्यावर कोट्स किंवा कविता लिहिलेल्या असतात. आणि या बुकेवर काहीच लिहिलं नाहीये. हे कार्ड घे आणि त्याच्यावर तुझ्या सुंदर हस्ताक्षराने 2 छान प्रेमाच्या लाईन्स. हो ना. हे काय नुसताच बुके पाठवलाय, काहीतरी लिहून पाठवायला हवं होतं. हा, करेक्ट आहे. काहीतरी लिहून पाठवायला हवं होतं.
नाही ठीक आहे, हे असले बुकेच काय येत राहतात. हो ना. हा बुके ना डस्टबिन मध्ये फेकून देतो मी. हो फेकून दे, डस्टबिन मध्येच टाक. कशाला हवाय तू बुके? ओके. फेकू ना. हो, एवढा काय विचार करायचा आहे? बाय द वे, माझ्या काही गोष्टी ना कार मध्ये राहिल्यात, त्या मी जरा पटकन घेऊन येते. आलेच. नक्की फेकू ना. हो नाही, फ्रेश फुलं आहेत ना म्हणून विचारलं. हो रे. ओ, 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 काय? काय करताय? फेकताय कशाला ती फुलं? अ, किती छान फुलं आहेत ती. बाजूला ठेवा, आधी बाजूला ठेवा. एवढी ताजी फुलं अशी फेकून द्यायची नसतात. आणि मुळात विषय असा आहे ना की झाडावरच फुलं छान दिसतात, फुलं झाडावरून तोडायची नसतात. हो थांबा थांबा थांबा, किती बडबड करताय, किती बडबड करताय. जरा बोलायला दिलं तर लगेच लेक्चर द्यायला सुरुवात करताय. एक मिनिट. ओके, ठेवलीत. काकू, हो केस पोळी खाऊ घालाल. शी, काही काय बोलता हो? हॅलो तात्या, कसे आहात? आई कशी आहे? आजी, गौरी सगळे बरे आहेत ना? हो हो हो, ऑफिसलाच निघतेय मी. एक मिनिट हा तात्या. वैदेही, आवरलं का ग तुझा? उशीर होतोय आपल्याला. हो, आले आले आले. परत तात्या, मी तुम्हाला नंतर करते हा फोन. बाय. चला, आय एम रेडी. हे काय, तुम्ही दोघे आज एकत्र निघताय का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कधीतरी ना तुम्ही सुद्धा घराबाहेर पडत जा. हे पडणारच आहे, पण माझं काम असेल तेव्हा. ते माहितीये मला, पण तुमचं ना जरा उलट आहे. म्हणजे जेव्हा घरी थांबायला हवं तेव्हा तुम्ही बाहेर जाता. म्हणजे अहो, माहेरच्या चहाच्या कार्यक्रमासाठी थांबायचं तर तुम्ही बाहेर जाताय की नाही? हो हो, निघताय ना तुम्ही? निघा निघा. आणि मी बाहेर पडणारच आहे. कोर्टात जायचंय मला. कोर्टात?
शहाण्या माणसाने जी पायरी कधीही चढू नये तीच चढलात का शेवटी? नाही आता काय केलं तुम्ही? कोणी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली? जाता का आता? आणि मी काही केलं नाहीये, बिझनेसशी संबंधित काम आहे. आजच्या केसवर डिपेंड करते की मी गुहागरला जायचंय की नाही ते. मग देव करो आणि असा निकाल लागो की तुमचं गुहागरला जाणं कॅन्सल हो. म्हणजे मग तुम्ही माहेरच्या चहाच्या कार्यक्रमासाठी येऊ शकाल ना. गुहागरला जायचं कॅन्सल झालं ना तरी मी माहेरच्या चहाच्या इव्हेंटला येणार नाहीये, कळलं? हा? काय करू मी या माणसाचं? मला ना अजिबात कळत काही करू ए, नका. थांबा थांबा काऊ, आता उशीर झालाय ना. काय चाललंय? चला येतो आम्ही. बाय बाय. किती बडबडतेस ग? चल बरं. काकूने ना डोकं खाल्लाच. आता कोण आलाय? चावी घेऊन गेलेत. बुके माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कावेरी मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रत्नमाला मॅडम आल्यात का? हो आल्यात ना केबिन मध्ये. बरं वैदेही तू 2 मिनिटं इथेच थांब. मी आज जाऊन चेक करते मॅडम बिझी नाही आहेत का ते. हा आणि तुला बोलवलं की मग तू ये, मग आपण सगळं बोलूया मॅडमशी. ओके कावेरी मॅडम. आलेच. कशा आहात वैदी मॅम? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. बाय द वे, तुमच्या सरांना कोणी बुके पाठवतं का? हो तसे वरचेवर येतच असतात. हा बर्थडेला एक बुके आला होता. नाही नाही तसं नाही. विदाउट एनी रिझन कोणी पाठवतं का? नाही तसं तर कोणी नाही पाठवत. आर यू शुअर? येस मॅम, 100% शुअर. कोणी पाठवला असेल बुके? कोणी पाठवला? नाही नाही ते जाऊ दे. बट असं कोणी पाठवलं तर मला सांगाल का तुम्ही? हो नक्की सांगेन. ओके चालेल. एक मिनिट मॅम. हॅलो. येस मॅम. हो पाठवतो. वैदी मॅम तुम्हाला मॅमने केबिन मध्ये बोलावलं. ओके थँक्यू. साहेब हे घ्या, झालं तुमचं काम. गुड गुड जॉब. ठीक आहे तुझे पैसे. थँक्यू साहेब. परत काय काम असेल तर नक्की सांगा. आयो या माणसाला दिलेलं काम झालं का? हो झालं. हे बघ चला आता बॉम्ब तयार झालेला आहे. वर्धापन दिनाला खरी मजा येणार आहे. पण एवढी सगळी तयारी करून काय फायदा आहे?
त्याचा माज उतरवायचा आहे. तो राजवर्धन येणार आहे का त्या दिवशी? येणार. 2 इन्व्हिटेशन्स त्याला ऑलरेडी पाठवले. तिसरं इन्व्हिटेशन वाचून त्याचा बाप सुद्धा वरून खाली येईल. मॅम, मे आय कम इन? हा ये वैदेही, ये बस. तो मॅम, तेच मला आपल्या इव्हेंटचं प्लॅनिंग तुम्हाला ऐकवायचं होतं. बोल ना. तो आपला इव्हेंट आपण आपल्या हॉलमध्येच करतोय, बरोबर? त्या हॉलची सजावट आम्ही खूप छान करणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि काही प्रॉब्लेम झालाच तर VIP गेस्टसाठी VIP रूम पण अवेलेबल आहेत, त्याचीही काळजी करू नका. आणि आता मेन्यू आम्ही अगदीच पारंपरिक ठेवलेला आहे. म्हणजे वरण भात, 4 भाज्या, पोळी आणि स्वीट म्हणून बासुंदी आणि खीर ठेवली. अरे वा, हे अगदी माझ्या मनातलं नेमकं ओळखलंस तू. मला हेच हवं होतं. आपले विचार जुळतात असं म्हणायला हरकत नाही ना. येस. एवढ्या कमी अवधीत खूप छान सगळं प्लॅन केलंस तू. याच्यावरनं तुझ्यातलं कौशल्य दिसून येतं. थँक्यू मॅम. सगळं खूप छान जमलंय, फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कुठल्या मॅम? राजवर्धन नाहीये माझा. खरं तर राजवर्धन नसताना हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणं म्हणजे माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये. ताई, ताई, काय काय रे बच्चू? अगं एक गुड न्यूज आहे. हा, पुढली तारीख मिळाली आपल्याला. आपण प्लॅनिंग केल्याप्रमाणे तो माणूस कोर्टात पोहोचलाच नाही. थोडं मला सेटिंग करावं लागलं. याचा अर्थ राज गुहागरला जात नाहीये. म्हणजे तो वर्धापन दिनाला येऊ शकतो. म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचंय तुला कळतंय ना ताई? म्हणजे राजवर्धन सर ज्या केस बद्दल बोलत होते, तुम्ही त्याच केस बद्दल बोलताय का? सॉरी, पण मी विचारू शकते का की ती नक्की काय केस आहे? म्हणजे त्याचा गुहागरशी काय संबंध आहे? बच्चू ना नेहमी गोंधळ घालतो. कावेरीला आता या सगळ्याविषयी काही कळता कामा नये. अगं काही नाही, आम्ही मागे तिथे ना एक कारखाना घालायचं चाललं होतं आमचं. हा, आणि ते सगळं काम राज बघत होता. हा, त्याविषयी खरं तर बच्चू म्हणतोय. तर मग कावेरी, तू पण मदत केली असशील ना वैदेहीला हे सगळं प्लॅन करण्यामध्ये? खूप छान सगळं प्लॅन झालंय. पण वैदेही, एक गोष्ट लक्षात ठेव, हा माहेरच्या चहाचा इव्हेंट आहे, तोही 20व्या वर्धापन दिनाचा. सगळं व्यवस्थित अप टू डेट झालं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अजिबात गोंधळ होता कामा नाही, कमतरता भासता कामा नाही. येस मॅम, यू डोंट वरी ॲट ऑल. फक्त तुमचं अप्रुव्हल हवं होतं, ते मिळालं. आता आम्ही लगेच कामाला सुरुवात करू. आणि मॅडम, तुम्ही अजिबात चिंता करू नका, हिची जबाबदारी माझी. आणि राजवर्धन सर सुद्धा आता गुहागरला जाणार नाहीयेत ना, मग त्यांना या कार्यक्रमाला आणण्याची जबाबदारी सुद्धा माझीच. बघाच तुम्ही. जोपर्यंत मी इशारा करत नाही ना, तोपर्यंत मी सांगितलेले प्रश्न विचारायचे नाही. जेव्हा मी इशारा करेन तेव्हाच प्रश्न विचारायचे. मैदान सोडायचं नाही. कळतंय ना? ओके. काय हो, झाली का उद्याची तयारी? सगळी तयारी झाली. मीडियावाल्यांना बॉम्ब कधी पेटवायचा
हेही सांगून ठेवले, चिंता करायची काही गरज नाही. सगळ्या तारा जोडून ठेवलेल्या आहेत. आता हवा आहे एक स्पार्क. आता फक्त तमाशा बघत बसायचा आपण. त्यांच्या इज्जतीच्या कशा चिंध्या उडतायत ते. काय ग, खुश नाहीयेस? मी कशी खुश राहणार सांगा ना. म्हणजे आपणच जिंकत असलेली मॅच आपल्यालाच नाही बघायला मिळणार. वाईट नाही का वाटणार? म्हणजे हे सगळं जर मला बघायला मिळालं असतं तर ती मजा आली असती. असं का म्हणतेस? असं का म्हणतेस म्हणजे ती रत्न मला घरी सुद्धा मला तिच्या डोळ्यासमोर येऊ देत नाही. आणि ती येऊ देणार आहे मला कार्यक्रमाला? डोंट वरी, त्याची सुद्धा व्यवस्था करतो मी. बस. खरंच?